मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाईची झळ अधिक तीव्र झाली आहे। तालुक्यातील 250हून अधिक गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली असून अनेक गावातील जलस्रोत आटू लागले आहेत। सध्या 9 गावांना 21 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे। याशिवाय 17 गावातील खासगी विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत। मार्च महिन्यापासूनच टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता। मात्र मे महिन्यात तापमानाचा पारा वाढल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। गेल्या वर्षीही चिखलदरा तालुक्यातील 19 गावांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता। यंदाही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। पाणी पुरवठा विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे। पाणी टंचाई अंतर्गत आपण बऱ्याच प्रकारच्या उपाययोजना यावर्षी प्रस्तावित केल्या आहेत। त्यामध्ये स्रोत बळकटीकरण, विशेष दुरुस्ती, टँकर, अधिग्रहण यासारख्या उपाययोजना प्रस्तावित आहेत। त्यापैकी चिखलदऱ्यामध्ये आज रोजी 9 गावांमध्ये 21 टँकर सुरू आहे। अधिग्रहणामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 80 गावांमध्ये 89 अधिग्रहण प्रस्तावित आहे। माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्या गावांमध्ये टंचाई भासेल त्या गावाला तत्परतेने टँकर किंवा अधिग्रहण प्रस्तावित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत।